नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा शहरामध्ये चर्चाचा विषय। नांदुरा नगरपरिषद प्रशासक अधिकारी श्री गणेश मुळे यांच्याविरोधात गंभीर आरोपांची चर्चा। तात्काळ बदली व चौकशीची नागरिकांची मागणी। नांदुरा शहरात सध्या नगरपरिषद प्रशासनाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून नगरपरिषदेमधील प्रशासक अधिकारी श्री गणेश मुळे यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप होत असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार श्री मुळे यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचार व गैरप्रकारांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार प्रशासक अधिकारी श्री गणेश मुळे हे बुलढाणा येथे वास्तव्यास असून ते नांदुरा येथे दररोज अप डाऊन करतात। शहरात अशी चर्चा आहे की ते अनेकदा दुपारी सुमारे 12 वाजता कार्यालयात येतात व सायंकाळी साधारण 4 वाजताच्या सुमारास कार्यालय सोडतात। त्यामुळे नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार मुख्याधिकारी श्री मिलिंद दारुकर हे अनेक वेळा प्रत्यक्ष उपस्थित नसतात। तसेच नगरपरिषदेमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार अथवा गैरप्रकारांबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याची चर्चा आहे। नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की या सर्व कथित प्रकारांमध्ये श्री गणेश मुळे हे स्वतः एकटेच व त्यांच्या जवळच्या मंडळींना सोबत घेऊन निर्णय घेतात व कामे पार पाडतात, जणू ते स्वतःच मुख्याधिकारी असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप होत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की सूत्रांच्या माहितीनुसार श्री गणेश मुळे यांनी नांदुरा शहरातील व शहरालगतच्या जागांवर नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवानग्या दिल्याचे आरोप होत आहेत। तसेच नगरपरिषदेच्या कर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचीही चर्चा असून अनेक नागरिकांच्या मालमत्ता कर, पाणी कर व इतर कराच्या रकमांमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। याशिवाय सूत्रांच्या माहितीनुसार श्री मुळे यांच्याविरोधात कोणी अर्ज किंवा तक्रार सादर करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अर्जदारांवर अप्रत्यक्ष दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे। काही प्रकरणांमध्ये अर्जदारांच्या नातेवाईकांमार्फत दबाव आणल्याचेही बोलले जात आहे। तसेच श्री गजानन महाराज संकुलाच्या मागील गार्डनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। कर विभागात सफाई कामगारांना अधिकारी पदावर नियुक्त करणे, सफाई कामगार व मजूर भरती करताना पैशांची मागणी करणे अशा विविध आरोपांची चर्चा शहरात सुरू आहे। या सर्व कथित प्रकारांमुळे नांदुरा शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून प्रशासक अधिकारी श्री गणेश मुळे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, तसेच त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या सर्व आरोपांबाबत संबंधित प्रशासक अधिकारी किंवा नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून प्रशासन काय भूमिका घेते याकडे नांदुरा शहराचे लक्ष लागले आहे।